होतोय, बाकीचे शहर आणि नेते विकर्चारच होते. हे मला वाटतं बारामती पुरतं त्यांनी बोललं असावं. बाकीच्या नेते कोणी काही काम करतच नाही, कोणाला काही जमतच नाही, कोणी त्यांच्या भागात नेतृत्व करतच नाही असं नसतं. प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो आणि प्रत्येक जण, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही याचा असो, गटाचा असो, तो आपापल्या पद्धतीने विकास करत असतो. नेत्यांना कुणाला उद्देशून त्यांनी बोललंय हे थोडं पाहावं लागेल. जर ते त्यांच्या कोणत्या नेत्यांशी संदर्भात बोलले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, पण इतर नेत्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य करता कामा नये. ओबीसी बद्दल आज ओबीसी आरक्षणावर आज कोर्टामध्ये नेमकं काय निकाल येतोय यावर तुमचं आमचं सर्वांचं लक्ष आहे. परंतु हे एवढं मात्र निश्चित आहे की जर ती आकडेवारी जरी पाहिली, काही ठिकाणी 100% आरक्षण, काही ठिकाणी 98% आरक्षण, काही ठिकाणी 75% आरक्षण, हे जो काही दाखवलं गेलेलं आहे ना, त्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आणि मला वाटतं या तफावतीला न्यायालयाच्या लक्षात आल्यामुळं न्यायालय याच्यावर एक वेगळा निर्णय देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर तो निर्णय दिला तर निवडणुका ह्या काही काळ पुढे सरकल्या जातील. ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र दिलंय, 21 दिवसात मतदार यादीतील मूळ दुरुस्त करा, नाहीतर निवडणुका पुढे ढकला. त्यांनी दिलेलं पत्र हे लोकशाहीचा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी पत्र दिलंय, त्यांनी मागणी केली, काही सिस्टमवर जाऊन भेटतात, ते भेटले काय, आम्ही पण आमचे बी काही लोक भेटतात. ज्या ज्या निवडणुकीमध्ये निवडणूक घेताना ज्या काही त्रुटी असतात त्या दूर झाल्या पाहिजे हे प्रत्येक पक्षाचं म्हणणं असतं. म्हणून त्यांनी काहीतरी वेगळं सांगितलंय असं समजण्याचं काहीच कारण नाहीये. जर त्रुटी असतील तर निवडणूक आयोगाने त्या दुरुस्त केल्या पाहिजेत, ही त्यांचा पार्ट ऑफ ड्युटी आहे. म्हणून वेगळं त्यांनी काही धमकवलं किंवा त्यांच्या याच्यामुळं काही ते निवडणूक आयोग घाबरला असं नाही, तर तो त्यांचा ड्युटीचा पार्ट आहे. त्यांनी त्यांचं जे निवेदन आहे ते स्वीकारून योग्य तो निर्णय सुद्धा घेतला पाहिजे. आणि जर चुका असेल तर त्या दुरुस्तही केल्या पाहिजे. याला कुणाची हरकत असण्याचं काही कारण नाही. तुम्ही आणि तुमची शिवसेना आणि भाजप हे दोघेही घराणेशाहीवर सारखं बोट दाखवत असतात, पण बदलापूर नगरपालिकेमध्ये एकाच कुटुंबातले 6 जण मैदानात आहेत. म्हणजे वामन म्हात्रे स्वतः, त्यांची पत्नी, भाऊजाई, मुलगा, पुतण्या, असे एकाच वेळेस 6 जणांना उमेदवारी देण्यात आले. आजकाल घराणेशाहीची लाट आलेली आहे. ती एका ठिकाणी आली असं नाहीये, अनेक ठिकाणी पाहिलं तर हे आलेले. परंतु लोकशाहीमध्ये जर कॉन्फिडन्स असेल आणि लोक जर तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला ते स्वीकारतील, नसता नाकारतील. याचा निर्णय निकाल लागल्यानंतर कळेल. तुम्ही बोट दाखवता ना शिवसेनेचे. आता सगळीकडे आता हे लोन सगळीकडे पसरत चाललेलं आहे. कुणालाही नावं ठेवण्यात काही अर्थ नाहीये. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार राजकारण करतोय आणि म्हणून आता जनतेने त्यांना कसं स्वीकारायचं का नाकारायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून अंबरनाथ परिषदेला नगर परिषदेमध्ये मतदार याद्या तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. आज ते अंबरनाथ मध्ये देखील जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. चांगली गोष्ट आहे ना, भेट घ्या, परंतु असे आरोप प्रत्यारोप का करता तुम्ही? निवडणूक ह्या याद्या बनवणं काही खेळ नाहीये, एक सिंगल कागद नाहीये. हा सर्व आराखडा जो आहे तो तुम्हाला सुद्धा गुप्तपणे ठेवावा लागतो. आणि असा कोणताही अधिकारी या तुम्हाला याद्या कशा पाहिजे ते सांगा असं म्हणत नसतो. म्हणून जर असा आक्षेप असेल तर निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे. सरकार आपलं आहे. रुपाली चाकणकर असे म्हणाल्या की मत तुमचं मात्र निधी आमचा असेल. राज्यात आपली सत्ता असून तिजोरीच्या चावी आपल्याच हातात आहे. आता सगळेच महाभाग असे म्हणायला लागले तर त्याला काय करावं? प्रत्येकाच्या हातातच ती चावी आहे. जनतेच्या हातात काय फक्त कटोरा आहे का? अहो, ते जनतेचे पैसे, आपण त्याचे रखवालदार आहोत. आपल्याकडे वॉचमॅनकी दिलेली आहे, आपल्याकडे तो अधिकार नाहीये. नसता हे पैसे आपण घरी घेऊन गेलो असतो. जनतेचा पैसा जनतेसाठी वापरा आणि त्यांना मालक म्हणा. मालक म्हणून सत्ता चालवणं सोपं नाहीये. अनेक हुकुमशहाचे राज्य गेलेत. आपण हुकुमशहा म्हणून नाही तर आपण जनतेचे सेवक आहोत या भावनेतून वागलं तर बरं राहील. आणि असेच ट्रीटमेंट सर्वांनी केलं पाहिजे. धनंजय मुंडेंना काल वाल्मिक करण्याची आठवण आली. भाषेने
असतं काय दोस्तीचं त्यांचा काही असेल मेलमिलाप, त्याबद्दल आम्ही काही भाष्य करणार नाही. बीडच्या राजकारणाचं एक गणितच वेगळं झालेलं आहे, समीकरणच वेगळं झालेलं आहे. बीडची बातमी पेपरला नाही आली तर आजकाल पेपर वाचल्यासारखं वाटत नाही. म्हणून बीड हे नेमकं कुणाकडे चाललंय हे तिथलच्या नेत्यांनी एकदा ठरवलं पाहिजे. कराड वाल्मिक कराडची आठवण आली, उद्या आणखीन कुणाची आठवण येईल? आठवण तुम्हाला आली, परंतु त्याचा परिणाम या उघडपणे जर केल्यामुळं, तुम्ही बोलल्यामुळं हा काय होतो हे बीडची जनता जाणून नाही. कुणाल कामरानं RSS वर टीका केली, टी-शर्टवर आक्षेपार्ह फोटो ट्विट करत टीका केली, त्यामुळे अजून वाद वाढण्याची शक्यता आहे. आता कुणाल कामराने केलेली टीका, आता त्याचं कोण स्वागत करेल कोण विरोध करेल हे त्यांनी ठरवावं. मुंबईमध्ये मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं मत काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. मुंबईतल्या जवळपास 22 प्रभागामध्ये मनसेची ताकद आहे. मुंबईमध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाची थोडी ना काही ताकद असते आणि या सर्व ताकदी जर एकत्रित आल्या तर त्याचा उमेदवार विजयी होतो. हे साधं गणित आहे. मनसेची ताकद आहे, मग उबाटाची नाही का? मग उबाटाची आहे तर मग भाजपची नाही का? मग भाजपची आहे तर शिवसेनेची नाही का? काँग्रेसची नाही का? राष्ट्रवादीची नाही का? कमी जास्त प्रमाण होऊ शकतं, पण कोणीचं काहीच तिथं नाही हे म्हणणं किती धाडसाचं होईल. म्हणून जोपर्यंत हे सर्व ही ताकदी ज्या का पक्षाच्या असतील, ज्यांची यांची युती होईल, त्यांनी एकत्रितपणे लढवलं तर त्याचा फायदा होईल. अन्यथा सगळे जर जोर बैठका काढत बसले तर मग त्याचा निर्णय हा निश्चित पराभवामध्ये दिसून येईल.